गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ गुरुवारी दुपारी 1 वाजता विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांची उपस्थिती होती। त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला। आज देशाच्या इतिहासामध्ये ज्या कुशल प्रशासकांचं नाव आपण घेऊ शकतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील, हे असे प्रशासक होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्यकारभार कसा चालला पाहिजे, तो लोकाभिमुख कसा असला पाहिजे, तो समाजाभिमुख कसा असला पाहिजे। अहिल्याबाई होळकरांनी तर संपूर्ण देशामध्ये आक्रमणांनी छिन्न विछिन्न केलेली संस्कृती ही उभी करण्याचं काम केलं आणि त्यातनं या देशाला एकसंघ बनवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी केलं। आणि म्हणून त्यांची जर एकूण कारकीर्द बघितली तर संपूर्ण देशातल्या कुठल्याही क्षेत्रात आपण गेला तरी त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या कामाचा ठसा हा आपल्याला पाहायला मिळतो। इतकं प्रचंड काम आज संपूर्ण देशामध्ये अहिल्याबाई होळकरांनी केलं आणि म्हणून त्यांच्या नावानं या ठिकाणी अध्यासन सुरू झालं पाहिजे ही जी काही मागणी कुलगुरूंनी केली आहे ही अतिशय योग्य आहे। राज्य सरकार त्याला मान्यता देऊन त्याला अध्यासन सुरू करावं। गेल्या वर्षभरापूर्वी डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच विद्यापीठाच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मार्गी लावला। विद्यापीठाने जे विस्तार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये इथे लँग्वेजेस नव्हत्या, तर त्या आपण मागच्या आणि या वर्षी मिळून 7 लँग्वेज डिपार्टमेंट उघडले आहे। त्याच्याबरोबर परफॉर्मिंग आर्ट हे पण आपण उघडलेलं आहे। सोलापूर ही एक साहित्य नगरी आहे, अनेक प्रकारचे कलावंत इथे आहेत आणि ही उणीव इथे असल्यामुळे आम्ही ते भरून काढण्याचा प्रयत्न केला। आम्ही असं म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात आम्ही मायग्रेशन कमी करू शकलेलो आहोत। जे विद्यापीठातले न येता बाहेर जात होते, पुण्याला जात होते किंवा हैदराबादला भागाला पण जात होते, ते आता इथे ऍडमिशन घेऊ शकतात आहे। याप्रमाणे आम्ही हेल्थ सायन्स असो, कृषी विज्ञान असो किंवा कृषी पर्यटन असो, अशा पद्धतीला पण आम्ही पुढे गेलेलो आहोत। सध्या विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार हा ग्रंथालय इमारतीत चालतो। विद्यापीठास स्वतंत्र प्रशासकीय इमारत नाही, त्यासाठी डॉक्टर फडणवीस यांनी प्रयत्न करून नव्या इमारतीसाठी निधी मिळवून त्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे। ठेकेदारास वर्क ऑर्डरही देण्यात आले असून या इमारतीचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गुरुवारी पायाभरणी शुभारंभ करण्यात आला।